मागील वर्षभरात सातारा जिल्ह्यात 16 बालविवाह रोखण्यात यश आले असून त्यातील 2 प्रकारांमध्ये संबंधितांवर FIR दाखल करण्यात आली आहे। नागरिकांनीही ज्या ठिकाणी बालविवाह होत असेल त्या ठिकाणची माहिती तत्काळ कळवावी असे आवाहन महिला बालविकास अधिकारी विजय तावरे यांनी केले आहे। नमस्कार, मी विजय तावरे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सातारा। बालविवाह प्रतिबंधक अधिनियम आहे, त्या अनुषंगाने आपल्या विभागामार्फत काम केलं जातं। बालविवाहाचे बद्दल जे आपण समाजामध्ये जनजागृती करतो आणि जे चाइल्डलाईन आपल्याकडे जे सुरू झालेलं आहे त्या अंतर्गत जे आहे आपल्याकडे अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी जाऊन ताबडतोब तो बालविवाह जे कायद्याने घोषित केलेले बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहे, जे की ग्रामसेवक आहे आणि शहरी भागासाठी जे आहे ते आपले नागरीचे बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मदतीने आणि स्थानिक स्तरावर अंगणवाडी सेविका, मदतनीस, मुख्य सेविका यांच्या मदतीने आपण तो तात्काळ बालविवाह रोखतो। मागील वर्षभरामध्ये आपल्या जिल्ह्यात आपण 16 बालविवाह रोखलेले आहे आणि 2 प्रकरणामध्ये आपण त्याच्यामध्ये FIR देखील दाखल केलेला आहे। तर असं बालविवाह प्रतिबंधक अधिनियम असताना आणि बालविवाहाच्या बाबतीत काम सुरू असतानाही आपल्याला लहान मुली जे अल्पवयीन मुली जे आहे त्याच्यामध्ये प्रसूतीचं प्रमाण दिसते आहे। तर या अनुषंगाने यावरून लक्षात येतं की काही छुपे पद्धतीने बालविवाह होत आहेत किंवा मग जे प्रेम प्रकरणं आहे त्या प्रेम प्रकरणामधनं जे गर्भधारणेचं प्रमाण आपल्याला निदर्शनास येत आहे। सध्या केंद्रीय स्तरावरचे जे महिला बालविकास विभाग आहे यांच्यामार्फत संपूर्ण देशाला एक मागच्या महिन्यामध्ये 27 तारखेला एक कार्यक्रम झालेला आहे आणि संपूर्ण देशामध्ये बालविवाहमुक्त भारत अभियानाची घोषणा केलेली आहे आणि त्या अभियानाअंतर्गत आता आपण सर्व ग्रामसेवक जे आहे, जे की बालविवाह प्रतिबंधक अधिकारी आहे, यांना आपण माहिती दिलेली आहे, सूचना दिलेली आहे आणि त्यांना आपण विनंती केलेली आहे की प्रत्येक ग्रामस्तरावर ग्रामसभा आयोजित करून त्या ठिकाणी बालविवाहाच्या बाबतीतली शपथ घेऊन आपल्याला तो ठराव करायचा आहे की कुठल्याही पद्धतीने छुपी पद्धत असू द्या किंवा जर समाजामध्ये बालविवाह घडत असेल तर आपल्याला तो बालविवाह थांबवायचा आहे, जेणेकरून जी अल्पवयीन मुलगी आहे किंवा जी अल्पवयीन मुलं आहे त्यांच्यावर जे आहे कुठल्याही पद्धतीचं जी एक जबाबदारी पडते, शारीरिक त्यांचं नुकसान होतं, हे सगळं आणि त्या मुलीला शिक्षणापासून वंचित राहावं लागतं। खूप कमी वयामध्ये मातृत्व प्राप्त होतं आणि ती या सगळ्या याच्यामध्ये पूर्णपणे तिचं जे काही स्वतःचे अधिकार आणि हक्क आहे ते त्यापासून हिरावले जातात। तर असं कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होऊ नये आणि ह्या कायद्याचं खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने परिणामकारक अशी योजना ही राबवायची आहे। त्यामुळे आपणही ह्या बालविवाहमुक्त भारत अभियानामध्ये आपल्या जिल्ह्यात आपण कार्यक्रम सुरू करत आहोत। धन्यवाद।